मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI 90व्या वर्षात पदार्पण केले. हा ऐतिहासिक सोहळा मुंबईत साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक स्मृतिचिन्हही जारी करण्यात आलं. या निमित्ताने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतिहासाला वेगवेगळ्या माध्यमातून उजाळा दिला जात आहे. या इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेचीही महत्वपूर्ण नोंद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशींच्या आधारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे. या बँकेच्या जन्मकथेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही मोलाचा वाटा होता. ब्रिटिश कालखंडात चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंबून करण्याचा घाट ब्रिटिश सरकारने घातला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला विरोध करत भारतासारख्या तत्कालीन अविकसित देशासाठी हे किती घातक आहे हे दर्शवून दिले होते. उलट त्यांनी रुपयाच्या अवमूल्यनाचीच मागणी केली होती. आपल्या दी प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकात रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयांची किंमत आणि कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात. 3 उपचार होऊ शकत नाहीत असे स्पष्ट मत बाबासाहेबांनी मांडले होते. बाबासाहेबांनी केलेल्या विरोधामुळेच या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ब्रिटिशांनी रॉयल कमिशनची स्थापना केली होती. त्यावेळी उपस्थित केलेल्या अनेक अर्थशास्त्रीय प्रश्नांमधून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आजच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेली अर्थव्यवस्था जन्माला आल्याचे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्या अर्थशास्त्री आंबेडकर 2016 या संपादकीयात व्यक्त केले होते. त्याच निमित्ताने घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थतज्ञ म्हणून घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अक्षय. कुशल अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख भारतीय राज्यघटनेचे जनक आणि दलित पुढारी अशी असली तरी बाबासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अर्थशास्त्रज्ञ म्हणून केली होती. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन करून तत्कालीन भारतीय अर्थशास्त्रज्ञांपैकी सर्वोत्तम अशी ख्यातीही संपादन केली होती. किंबहुना त्यांनी मांडलेले संशोधन हे आजही अनेक प्रसंगी महत्वाचे ठरत आहे. बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय लेखनापैकी ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी, द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि द प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन ही 3 ग्रंथ प्रमुख आहेत. बाबासाहेबांनी केन्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सादर केलेला बाबासाहेबांचा प्रबंध हाच नंतर द प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित झाला. हे पुस्तक पहिल्यांदा 1923 साली प्रकाशित झाले होते. हा प्रबंध लिहिताना बाबासाहेबांना प्रा. जॉन केन्स यांच्याशी 2 हात करावे लागले होते. प्रा. जॉन केन्स हे अर्थशास्त्रातलं मोठं नाव किंवा जाणतं व्यक्तिमत्व. 20व्या शतकातील प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख. या विषयातील त्यांचा शब्द प्रमाण मानावा दबदबा होता. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय संशोधन पूर्णच होऊ शकत नव्हते. असे असले तरी खरा संशोधक तोच आपल्या सिद्धांताच्या पूर्तीसाठी कोणतेही आव्हान पेलू शकेल. तेच बाबासाहेबांनीही केले. प्रा. जॉन केन्स यांच्या मनाला आव्हान दिले. चलनाच्या मूल्यासाठी संपूर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंबून करायला हवा. या मताचे प्रा. जॉन केन्स होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशात सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकारांनी प्रा. केन्स अगदी प्रवृत्तीने मत होते. हे मत बाबासाहेबांनी थेट खोडून काढले.
भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. बाबासाहेबांनी सिद्ध केले. संपूर्ण अर्थशास्त्री आंबेडकर, गिरीश कुबेर, लोकसत्ता 2016 याशिवाय ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक अशा विविध प्रश्नावर बाबासाहेबांनी प्रकाशझोत टाकला आहे. ब्रिटिश सरकारच्या भारतातील कामगिरीचे विवेचन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारताने इंग्लंडसाठी केलेले योगदान इतके हे जेवढे थक्क करणारे आहे, तेवढे इंग्लंडने भारतासाठी केलेले विस्मय कार्य आहे. ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दी ईस्ट इंडिया कंपनी या ग्रंथात 1792 ते 1858 या कालखंडातील ब्रिटिश कालीन वित्त व्यवहारावर भाष्य करण्यात आले आहे. तर ती इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या ग्रंथात वित्तीय व्यवहारासाठी केंद्र आणि राज्य संबंधावर भाष्य. मंडळी, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.